कसं आले तिकडे मित्रांनो. आता इंदापूर क्रॉस केलाय. या वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो आजची राईड असणार आहे मुंबई टू कोकण. मुंबई टू कोकणमध्ये आपण सकाळचे वाजले आहेत 5:15 5:17 आणि आपण आता निघालो आहेत विरारवरून मंडणगडला. विरार टू मंडणगड अशी राईड असणार आहे आपली. राईडमध्ये आपण KTM वर राईड करणार आहोत आणि KTM पहिल्यांदाच आपण गावी घेऊन चाललो आहे. तर कसा एक्सपिरियन्स असणार आहे KTM वर आणि हे जे मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यावर मला ही गाडी चालवायची आहे. त्यासाठी आपण मध्येच असा प्लॅन केला आहे गावी जायचा. आणि ह्या गावी जाताना तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देणार. रोड कसे आहेत आपल्या इकडचे, आता व्यवस्थित केले आहेत की नाही केले आहेत, की आपलं आहे तेच आहे. तर आता मजा येईल आपल्याला ही व्हिडिओ बघायला. या व्हिडिओमध्ये खूप भारी सीन मिळणार आहेत आपल्याला. मित्रांनो KTMची टाकी फुल केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे रेंज 470 अशी दाखवते. सो आता बघूया आपण 470 रेंजमध्ये आपण गावी पोचतोय की नाही पोचत आहे. कारण की आपला आहे 260 आसपास आहे डिस्टन्स. तर बघूया किती पेट्रोल लागतं, काय मायलेज देते ही गाडी आणि कशा प्रकारे परफॉर्मन्स आहे या गाडीचा. या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप भारी मजा येणार आहे बघायला. मायलेज तर आता 33चा दिला हिने. बापरे, पहिल्यांदाच एवढा दिला आहे. तुम्ही बघू शकता इकडे 33.5 आहे. 33.5 असा मायलेज दिसतोय मला इकडे. गाडी एकदम व्यवस्थित शांतपणे 4000 RPMच्या खाली चालवली ना तर ते मायलेज खूप चांगल्या प्रकारे देते. हा फर्स्ट टाईम आहे माझा 470चा रेंज दिला आहे तिने. दरवेळी मला 390 380 असा रेंज देते. आणि इथे मायलेज पण बघू शकता तुम्ही 33.5चा दिलेला आहे, म्हणजे 33.5चा असा दिलेला आहे. हा पहिल्यांदाच दिला आहे, नाही तर मला 28 वगैरे असा दिसतो, 28-30. सो आता आपण राईड करणार आहे 260 किलोमीटर. ह्या राईडमध्ये आपल्याला मायलेज किती देणार आहे गाडी. मागे माझ्या बसणार आहे माझा मित्र, त्यामुळे आपण गाडी 80-90-100च्या स्पीडलाच चालवणार आहे, जास्त फास्ट नाही चालवणार आहे. आणि सो मला बघायचं आहे किती मायलेज देते नॉर्मल गाडी चालवल्यावर. जास्त रेव करणार नाही आहे, RPM जास्त वाढवणार नाही आहे, म्हणजे मजा घेणार गाडीची. बट थोडासा हा वन साईड मला बघायचा आहे की कसा परफॉर्मन्स देते, काय मायलेज मिळतो आपण व्यवस्थित गाडी चालवल्यावर. त्यासाठी हा ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हीच माहिती मिळणार आहे. सो लेट्स गो, रेडी टू रेस. या कम ऑन. अशी नाही चालवणार आहे, अशी चालवायची नाही मित्रा. तुला काय करतोय तू. गाडी हातात आली नाही की याचं चालू झालं व्हायचं. काय बोलणार आता. असं बोलतात ना मशीन आहे, मशीनला फिलिंग्स नसतात. बट मित्रांनो ही माणसांपेक्षा पण खूप आपल्याला समजून घेते आणि साथ आपला कधी सोडणार नाही गाडी. आपण जेवढा जीव हिच्यावर लावू ना तेवढा ती आपल्यावर जीव लावते, हे मात्र खरं आहे. आणि तुम्ही एखाद्यावर जीव लावाल तर समोरच्याला पण त्याची किंमत कळते. आणि तो समोरचा माणूस असो किंवा मशीन असो. बट मला तर असं वाटतं की आम्ही रायडर्स लोकांना बाईक्स खूप इम्पॉर्टंट असतात, कारण की त्यांचं एक मोठं स्वप्न असतं. आणि जर ती आपल्याला शेवटपर्यंत साथ देते प्रत्येक संकटामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला साथ देते तर ते खूप चांगलंच आहे. मित्रांनो आता हायवेला आलो आहे, हायवेला पोचलो आहे. इकडे बघा ना समोरचं काय दिसतच नाही मला. अरे कसं चालवणार गाडी. काय लाईट आहे याची, हेडलाईट साला. आधी तर मला वाटलं पुढे रोड बंद आहे म्हणून गाडी एकदम हळूहळू चालवतो. कारण की पुढे गाडी कोणतीच नाही आहे. त्या साईडला बघा किती ट्रॅफिक आहे.
आणि रोड या लाईटमध्ये मला काही दिसतच नाही आहे, त्यामुळे आपण आहे ना गाडी हळूच चालूया। दोस्तों अभी एक जगह पे रुका हूँ, तो मैंने इसको ट्रैक मोड पे डाला था। ट्रैक मोड के बाद में ये अभी मेरे को माइलेज दे रहा है 36.4, और ये जो रेंज बता रहा है 500 का रेंज है, देख सकते हैं आप। माइलेज 34.6, बहुत अच्छा माइलेज दे रहा है। अभी देखते हैं आगे आगे, अभी तक 31 किलोमीटर आ गया हूँ। अभी देखते हैं आगे आगे कितना जाते हैं तो माइलेज कितना मिल रहा है। मित्रांनो आता आलो आहे, आता बोरिवली क्रॉस केलं आहे, बोरिवली मार्गे आणि आपण पवई मार्गे जाणार आहोत आता इथून, कारण की घोडबंदर आपल्याला एक पिकअप होता, इकडे मीरा रोडला एक पिकअप होता, म्हणून आपण तिकडनं गेलो आणि त्याच्यानंतर मग बोललो मुंबई साईडनेच जाऊया आपण। तर मुंबई साईडने गाडी टाकलेली आहे आता, आणि तुम्ही बघू शकता इकडे रेंज किती दिली आहे, 500ची रेंज दाखवते आणि मायलेज बघा किती दिला आहे, 35चा मायलेज दिलेला आहे, खूप चांगला असा दिला आहे, भारी। आता पहिल्यांदा चाललो आहे मुंबई मार्गे। सर मुंबई मागे कसं जायचं आहे आता मॅप लावलेला आहे, मॅपनुसार आपण जाऊया। वा भारी वाटते, मुंबई नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि बघा मोठमोठ्या बिल्डिंगी दिसत आहेत, आणि मुंबई शहर हे रात्र आता उजाडतं, इकडे वाजले आहेत 6:40। आता आपण ऐरोली रोडला आलेले आहेत। ऐरोली रोडला मस्त आता रोड पण चांगला आहे, आजूबाजूचं सिनरी बघा तुम्ही, वाव एकदम भारी आहे। सगळीकडे फॉग आहे रोडवर, तुम्हाला रायडर पण दिसतील आणि इथे सायकलिंग पण करतायत खूप सारे जण। तर आता आपण आहे ना ह्याला आहे ना ट्रॅक मोडवर टाकूया, ट्रॅक मोडला मस्त ट्रॅक मोड। हे बघा भारी काय आहे याचं, मस्त वाव काय नजारा आहे, एक नंबर। हा पूर्ण ही खाडी का नदी का काय आहे माहीत नाही, पण ही जी आहे ही पूर्ण फॉग झालेला आहे, इकडे बघू शकता तुम्ही व्ह्यू, काय भारी व्ह्यू येतोय, वाव। सकाळचे वाजले आहेत 7:45 आणि मस्त सूर्य असा वर आलेला आहे, तिकडे बघू शकता तुम्ही सूर्य बघा कसा वर आला, एकदम पूर्ण गोल दिसतोय। हो वाव भारी, काय सीन आहे, समोर पूर्ण फॉग आहेत आणि सूर्य इकडे लेफ्ट साईडला आहे, आणि बघू शकता कसा एकदम भारी वाटतंय। मित्रांनो बघू शकता सगळे बायकर्स आलेत, आता भेटले तिकडे, तो सगळे एकदम फास्ट चालवत आहेत गाडी। खूप सारे बायकर्स आले तिकडे, रॉयल एनफील्ड वाला कुठे मध्ये येतोय
मित्रांनो, आता आम्ही पोचलेले आहेत अलिबागला. आता इथून आहे अजून 160 किलोमीटर. 8:30 वाजलेले. अर्धा तास आम्ही थोडा एक ब्रेक घेतला, नाश्ता केला आणि थोडं फ्रेश झालो. मित्रांनो, इथे मॅटर झालेला आहे. एक रायडरचा ॲक्सिडेंट झाला आहे. आहे ना? ठीक आहे. हॉस्पिटल जवळ घसरली गाडी. गाडी घसरली. गाडी घसरली आहे. कोणती गाडी होती बघूया आपण. कोणती गाडी होती? गाडीला काय झालं नाही. ठीक झाली गाडी. ही गाडी होती. गाडी स्लिप झाली आहे. हवा मोकळी. पूर्ण गिअर्स टाकलेत, त्यामुळे सेफ आहेत. ओके आहेत. थोडासा मार लागला असेल, आता नाही कळणार. ओके आहे. हा, स्लिप झाली. या गाडीवर होते ना? हा, या गाडी चक्कर विकर आली असेल. स्लिप मारण्यासारखी गाडी नाही. तेच तर माझ्याकडे पण आहे. स्लिप नाही मारणार गाडी. गाडी स्लिप नाही मारणार. चक्कर आली असेल त्यांना. स्लिप मारणार नाही गाडी. गाडी स्लिप मारणार मारतो तो पुरा घेऊन जातो. चक्कर वगैरे आलं असेल ना. ओके. आता काय अपेक्षा जास्त लागला नाही आहे. पायाला लागतो. हेल्मेट मित्रांनो, आता बघितलात तुम्ही, एकाचा पडला होता, ॲक्सिडेंट झालेला. बट तो जो सीन होता ॲक्च्युली त्यालाच कळालं नाही काय झालं. सगळेजण बोलत आहेत की त्याला फीट वगैरे आली की असं काय झाला प्रकार. बट त्याचा ॲक्सिडेंट म्हणजे गाडी स्केट वगैरे काय झाली नाही आहे ना, त्याला काय लागलं आहे. थोडंफार खरचटलं किंवा लागलं असेल नॉर्मली. बट एवढं मोठं हे नाही झालं. त्याने आय थिंक गाडी आहे ना स्लो केली आणि तो पडला गाडी घेऊन, असं झालं आहे. ते गाडी त्याची स्केट नाही मारली. मोठं असं ॲक्सिडेंट झालं नाही आहे. त्याला विचारल्यानंतर त्यालाच माहीत नाही काय झालं त्याच्याबरोबर. आता कोणाच ठाऊक काय झालं असेल. आपण तर तेव्हा नव्हते, मागच होतो आपण त्याच्या. काय कळालं नाही. मित्रांनो, मुंबई गोवा हायवे आता खूप चांगला केला आहे थोडाफार तरी. आणि जरा गाड्या पण चालू शकतो. खड्डे वगैरे काय आहे नाही आहे. शिमग्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर एकदम व्यवस्थित येऊ शकता.
याच्या पुढचा पट्टा माहीत नाही आहे मला, बट आत्तापर्यंत तर हे एकदम चांगलाच रोड आहे. मित्रांनो आता पाली गेला आहे आणि पालीच्या आधी थोडंसं आम्हाला ट्रॅफिक खूप मिळाला आणि आता इथे बघा रोड खाली आहे. खूप 4 दिवस सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे पब्लिक पूर्ण बाहेर निघाली आहे. बायकर्स खूप निघालेत आणि पूर्ण रोड जाम होतं. बट आता पालीच्या पुढे आपल्याला रोड खाली दिसतोय, सो भेटूया थोड्या वेळाने. मित्रांनो आता इंदापूर क्रॉस केला आहे. इंदापूरच्या आधी थोडा ट्रॅफिक मिळाला 2 किलोमीटरपर्यंत, 2 ते 3 किलोमीटर असं ट्रॅफिक होतं. त्या ट्रॅफिकमधून साईडने आम्ही काढली. बाईक होती म्हणून निघाली, बट जर कार असेल तर तिकडे स्टक होऊन जाते पूर्ण. शिमग्यामध्ये आपण येणार आहोत तर कार तर तुम्हाला तर माहिती आहे पूर्ण रोडच जाम असणार आहे. आता पण तेवढी 2 ते 3 किलोमीटर आहे ना, पूर्ण रांग लागली होती. साईडने आम्ही काढून आता इंदापूर क्रॉस केला आहे. इंदापूर क्रॉस केल्यानंतर आता माणगावात एक छोटासा थांबणार आहे आणि मग डायरेक्ट मंडणगड. रोड एकदम चांगले केलेले आहे त्या लोकांनी. मधला एक छोटासा पॅच आहे ना, तो खूप खराब आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे इकडे. मजा आली गाडी चालवायला. तर मित्रांनो खूप फास्ट आलेत. आता 12 वाजले तिकडे आणि माणगावला पोचणारच होता आम्ही. माणगाव फक्त 2-3 किलोमीटरवर आहे. सकाळी हिरा रोडवरून 6:30-7ला निघालो आणि 3 वेळा आम्ही थांबले तिकडे. म्हणजे 1 तास पकडून चालला, पण जे कंटिन्यू आम्ही आलोत ना, खूप भारी आलो, खूप फास्ट आलो. पोचेपर्यंत मला 1:30-2 वाजणार आहेत. मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या खूप साऱ्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं असणार. हे आहे अंबेजचं ब्रिज आणि ह्या अंबेजच्या ब्रिजवर मी फोटो वगैरे शूट केलेला. आणि हा ब्रिज जो आहे तो आता म्हणजे खूप आधीच चालू झाला आहे, बट इकडे जे सीन आहे ना मॉर्निंग आणि इव्हिनिंगचं होतं ते एकदम भारी होतं. चल येतं तर का चल. मित्रांनो आता आम्ही लोणावळ्यातून आतमध्ये गाडी टाकली आहे. गोरेगाववरून आता सरळ चाललो आहे. आता इकडनं अंबेत मार्गे जाणार आहोत डायरेक्ट मंडणगड. 1 तासावर मंडणगड येणार आहे. खूप फास्ट आलो आम्ही, तरी पण 2-3 वेळा आम्ही थांबलो नाश्ता वगैरे करायला. आता बघूया पुढे कसा रोड आहे बघायला मिळत आहे. हे आता इकडनं गाव सुरू झालं आहे आणि जे गावाची मजा आहे ती इथूनच आहे खरी. भारी वाटेल आता तुम्हाला सगळं बघायला. हे गावी आल्यावर हेच सुख आपल्याला हवं असतं, जे आता आपण घ्यायला आलोय गावी. 1 वर्ष झालं गावी आलो नव्हतो, म्हणून एक प्लॅन केला, मनात आलं, गाडी काढली आणि निघालो. आज रात्री काय होईल कसं होईल ते माहीत नाही मला. तिकडे गेल्यावर कोण नसतं घरी. बघूया आपण. मित्रांनो आता आपली गाडी आली आहे घाटात. अंबेचा घाट आहे. तर हा घाट छोटाच आहे पण खूप भारी आहे. ह्या घाटामध्ये गाडी चालवायला जी मजा येते ती निराळीच.
कसा बघतोय हो तो, मागे वळून वळून बघतोय पण हा पब्लिकला पोरांना जाम भारी वाटतं ते. एक मुलगा आहे या एक नंबर रोड गेला आता एकदम भारी. घाट आता चढलो आम्ही. आता चढल्यानंतर आता उतरणार आहे. हे बो वच्ची वांडर आहे वांडर. हे वांडर वाघ पण असतो बाई. बिबट्या दिसेल बा आता. अरे भाई तर रानरेडा माहिती आहे रानरेडा तो पण आहे. तो तर माधरचोद आहे. त्याला माणसं दिसली की उडवतो आहे वाडा. त्या भाई युटर्न सरळ युटर्न मी तर वेंचोत. आणि तो जाम मोठा असतो भाई. आई जाऊ वेंचो जाम भारी असतो तो. खतरनाक यार खतरनाक. वेंचोत गाडी जेवढी वाकू हवी ना आणखीन वाटतं. पण वेंचोत तू बसलाय म्हणून मजा येईल वेंचो गाडी चालवायला. आय जो काय मोठो जीपी वालाच आहे वेंचो. हे बघ राजा आईला असं गेलं की लगेच असं गेलं की लगेच असं. पब्लिकला चालवायला पण मजा येत असेल ना. हे बघ सिमा का फुल मोटो जीपी ना भाई. सिर्फ अभी काला रोड डांबर डालूंगा ऊपर से. हे जे कॉन्क्रीटचं आहे पण हे ना मशीननी बनवलंय भाई. मशीन आहे ना मशीन त्याच्याने हे रोड बनवलेत. ती एक मशीन आहे इकडे असेल कुठेतरी. ती नाही का सरळ असं घेऊन जाते सगळं त्याच्याने बनवलंय. मोठी मशीन असते. आईचा गावात गाडी पण बघा. हा रस्ता चांगला आहे. चांगला रस्ता आहे. सावरी पूर्ण चांगला आहे. हा 3 वाजले. अरे भाई ये रोड से आता ही नहीं है ना. वो देखा मतलब ये मेन रोड है बट ये रोड से बहुत टाइम से हम लोग आते नहीं है क्योंकि वो रोड सही किया है. वो रोड वैसा ही है. हाँ ये तो काम चल रही है. कैसा वो वाला फालतू धीरे धीरे जाने से अच्छा फटाफट. हाँ ये ऐसा रहेगा ना तो मजा आएगा. तो मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण मंडणगडला. समोर बघू शकता आपला प्रवास झालेला आहे सुखरूप एकदम.
ज्या कामासाठी आलेलो ते काम करून 2 दिवसामध्ये निघून जाईन पुन्हा रिटर्न मुंबईला. मित्रांनो, हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.